सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा सुप्त संघर्ष अनेकदा चव्हाट्यावर आला. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून तटकरे पटेलांचं नाव वगळल्यानंतर या निर्णयामागं पार्थ पवार असल्याचंच बोललं गेलं. मग 26 मेला झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे बोलायला उभे राहायच्या आधी पार्थ पवार बैठकीतून निघून गेले. तर तटकरेंनी पक्षात प्रफुल्ल पटेल आणि आपल्याला एकटं पाडलं जात असल्याची खंत बोलून दाखवली. पण त्याच बैठकीत तटकरेंना बोलताना थांबवल्यामुळं तटकरे आणि भुजबळ यांच्यातही वाद झाल्याची माहिती समोर आली होती. पण शुक्रवारी आलेल्या एका बातमीनुसार पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात एका टेंडरवरून खडाजंगी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पार्थ पवारांनी टेंडरसाठी ज्या व्यक्तीचं नाव सुचवलं त्या नावाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केल्यामुळं पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आहेत. यावरून पार्थ पवारांनी भुजबळांना थेट मंत्रिपद काढून घेण्याचा सुद्धा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी ज्येष्ठ विरुद्ध तरुण नेतृत्व असा संघर्ष आता चांगलाच उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात झालेला वाद नेमका आहे काय, यावरून भुजबळ आणि पार्थ पवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची कशी झाली आणि राष्ट्रवादीतला नेतृत्वाचा हा सुप्त संघर्ष कसा चिघळत चाललाय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. छगन भुजबळ मंत्री असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं. हे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ पवार यांनी हे टेंडर एका विशिष्ट ठेकेदाराला मिळावं यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर येते. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या या टेंडरसाठी आपण सुचवलेल्या नावाचा विचार व्हावा अशी पार्थ पवारांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला छगन भुजबळांकडे पाठवलं. आपल्यालाच हे टेंडर का मिळावं यासाठीची कारणं सुद्धा त्या ठेकेदारानं भुजबळांना दिली. पण भुजबळांनी त्या ठेकेदाराला टेंडर द्यायला नकार दिल्याचं बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय. पार्थ पवारांनी पाठवलेल्या ठेकेदाराच्या नावावर आक्षेप घेताना अमुक एका ठेकेदारालाच टेंडर का द्यायचं असा सवाल भुजबळांनी केला. असं कोणालाही टेंडर देता येत नाही असं भुजबळांनी संबंधित ठेकेदाराला सांगितल्याचं बोललं जात आहे. यावरूनच पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. यावरून आपली नाराजी व्यक्त करताना भुजबळांनी पार्थ पवारांना थेट शरद पवार आणि अजित पवारांचे दाखले सुद्धा दिल्याचं म्हटलं जात आहे. आजवर पक्षातल्या कोणत्याच वरिष्ठ नेत्यानं मला असं कधीही सांगितलं नाही. तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी सुद्धा माझ्याकडे अशी कोणाच्या नावाची कधी शिफारस केली नाही असं भुजबळांनी पार्थ पवारांना सांगितलं. तसंच शासकीय नियम आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यात असा थेट हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात छगन भुजबळांनी आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा सुद्धा होते. भुजबळांच्या या बोलण्यावरून पार्थ पवारांनी सुद्धा भुजबळांना थेट इशारा दिल्याचंही सांगण्यात येत आहे. असं असेल तर मला तुमच्याकडचा विभाग काढून घ्यावा लागेल असं पार्थ पवारांनी भुजबळांना सांगितल्याच्या बातम्या काही माध्यमांकडून देण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधी पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा संघर्ष असल्याची चर्चा होत असतानाच त्यात आता भुजबळ विरुद्ध पार्थ पवार अशा नवीन संघर्षाला सुरुवात झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे. दरम्यान यावरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. भुजबळांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की हे टेंडर कोर्टात अडकलंय. मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आहे. टेंडर काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्या माध्यमातून जे पात्र ठरतील त्यांना टेंडर दिलं जातं. असं कोणाला द्यायचं म्हणून टेंडर कसं देता येईल? सध्या या टेंडरच्या कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम प्रक्रिया अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीमार्फत सुरू आहे. कोणत्याही वाहतूकदाराला काम सुरू करण्याचे आदेश अजूनपर्यंत देण्यात आलेले नाहीत. पार्थ पवार आणि माझ्यात कसलीही वादावादी झाली नाही. काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही असं म्हणत भुजबळांनी वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या. तर स्वतः पार्थ पवारांनी सुद्धा यावरून प्रतिक्रिया दिली. आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. असं काहीही झालेलं नाही. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं सांगत पार्थ पवारांनी आपली बाजू मांडली. आता या दोन्ही नेत्यांनी वादाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी गेल्या काही काळात राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते हे पार्थ पवारांवर चांगलेच नाराज असल्याचं समोर आलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत निवडणूक आयोगासोबत सगळा पत्रव्यवहार हा खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून होत होता. पण सुनेत्रा पवारांकडे पक्षाची अधिकृत सूत्र आल्यानंतर मधल्या काळात झालेला पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नये
असं पत्र सुनेत्रा पवारांकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची नावं वगळण्यात आली होती. या सगळ्या निर्णयांना पार्थ पवार आणि तटकरे पटेल यांच्यातला संघर्षच कारणीभूत असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर 26 मेला सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले. तर सुनील तटकरेंनी पक्षात मिळत असलेल्या वागणुकीवरून पक्ष नेतृत्वासमोर तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याच बैठकीत तटकरे बोलायला उभं राहायच्या आधी पार्थ पवार बैठकीतून तडकाफडकी निघून गेल्याचं सुद्धा माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं. तर आता भुजबळ विरुद्ध पार्थ पवार यांच्यातल्या कथित टेंडरच्या वादाला आणखी एक किनार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेत रिक्त झालेल्या त्यांच्या जागेसाठी छगन भुजबळ जोरदार लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच आपले पुतणे समीर भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी सुद्धा भुजबळ प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. असं असतानाच खासदार पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी आपल्या निकटवर्तीयांची वर्णी लावण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेची जागा मिळावी अशी पार्थ पवारांची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच पार्थ पवार आणि भुजबळांमधला वाद हा फक्त टेंडरचा नसून त्यामागे हे कारण सुद्धा दडलंय का अशा चर्चांना आता उधाण आलंय. एकंदरीतच पार्थ पवार राष्ट्रवादी ज्येष्ठांना डावलून परस्पर निर्णय घेत असल्याचं समोर येत आहे आणि यावरूनच ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची भावना असल्याची माहिती देण्यात येते. राष्ट्रवादीतल्या या ज्येष्ठ विरुद्ध तरुण नेतृत्वाच्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.